राष्ट्रीय महामार्ग बनवताना कर्नाटकातील मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीजवळ भरावामुळे पाण्याचा निचरा अडवला जात होता। त्यामुळे नदीकाठच्या 20 गावांवर दरवर्षी पुराचा धोका निर्माण झाला। शेतकऱ्यांनी याला विरोध करत उड्डाणपुलाची मागणी केली होती। अखेर या मागणीला यश मिळालं। या ठिकाणी भरावाऐवजी उड्डाणपूल बांधण्याचा आदेश राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दिला। या निर्णयामुळे सीमा भागातील शेतकऱ्यांचा 1.5 वर्षांचा संघर्ष यशस्वी ठरलाय। शेतकऱ्यांची एकजूट आणि संघर्ष यामुळेच हा निर्णय घेण्यात आला। आणि या सगळ्याचं श्रेय मी सर्वसामान्य शेतकऱ्यांना देतो, त्याच पद्धतीने कृती समितीच्या सर्व सदस्यांना देतो, कारण यांनी सगळ्यांच्या नजरेस आणून त्यामध्ये आम्हाला सहभागी होण्यास भाग केला आणि आम्ही सहभाग झालो, कारण आम्हाला सुद्धा त्याचं गांभीर्य लक्षात आलं आणि आम्ही देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जाऊन त्या गोष्टीची माहिती दिलो आणि त्यांना सोबत घेऊन आम्ही दळणवळण मंत्री देशाचे आदरणीय नितीन गडकरी साहेबांना जाऊन भेटून त्यांना कन्व्हिन्स करून त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देऊन आणि गडकरी साहेबांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला। लगेचच त्यांनी तातडीनं सर्व अधिकाऱ्यांना फोन करून तातडीनं आदेश दिला आणि त्या आदेशाचा आज अंमलबजावणी होऊन आज या ठिकाणी पिलरवर हा ब्रिज होत आहे। मी मनापासून सर्व नेत्यांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कृती समितीचं विशेष करून अभिनंदन करतो, कारण कुठलाही पाठिंबा नसताना सर्वसामान्य सगळेजण मिळून हा लढा उभा या ठिकाणी केला आणि त्याला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। या निर्णयासाठी युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समितीने मोठा लढा दिला होता। समितीचे के.डी. पाटील, चंद्रशेखर सावंत, अजित पाटील, सुदीप वाळके, शिवाजी पाटील, अमोल पाटील, नानासाहेब पाटील, लक्ष्मीकांत पाटील, निरंजन पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती। म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरींनी आम्हाला त्या कामाला म्हणजे मीटिंग धावपळीचं हे असताना देखील म्हणजे सेशन चालू असताना देखील आम्हाला त्यांनी इथं बोलवलं आणि मीटिंग अटेंड केली आणि हा प्रश्न मार्गी लागला। शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे वेदगंगा नदी परिसरातील पूरस्थितीला दिलासा मिळणार आहे। महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरण आणि स्थानिक हितसंबंध जपण्याची ही यशस्वी केस स्टडी ठरू शकते।